जय भारत. आता आपण MSc सगळे विद्यार्थी आहेत आणि पुणे विद्यापीठ जे महाराष्ट्रातील नाही तर भारतातले एक नावलौकिक विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. हे यांच्याकडनं ते सांगत आहेत. नेमकं काय भ्रष्टाचार आहे आणि त्याच्या विरुद्ध ते कशा प्रकारे तो भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आहेत आपल्याकडनं जाणून घ्यावं. काय नेमका भ्रष्टाचार आहे आणि याला रोखण्यासाठी आपली काय पुढची भूमिका आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील, प्रदेश महासचिव NSCY. पुणे विद्यापीठ हे ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट असं म्हटलं जातं, विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. परंतु आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे जे विद्यापीठ आहे, जी विद्या आहे ती सासरी गेली, माहेरी काही उरलं नाही असं आम्ही सातत्याने म्हणतोय. त्याची कारण असं आहे की पुणे विद्यापीठ हे जे शैक्षणिक वास्तू जी होती ती आता शैक्षणिक वास्तू न राहता ती लायझनिंगची भूमी झालेली आहे, एजंटांची भूमी झालेली आहे. आणि या एजंटांना वरदहस्त देण्याचं काम दुर्दैवाने ज्यांच्या हातामध्ये रक्षणाची जबाबदारी आहे तेच चंद्रकांत पाटील या ठिकाणी या एजंटांना त्या ठिकाणी पाठबळ देतात. त्याचं कारण असं आहे की जी काही विद्यापीठातील त्रिमूर्ती आहे त्यामध्ये राजेश पांडे असेल, भाग्यश्री मंटाळकर असेल किंवा प्रसंजित फडणवीस असतील, यांनी अनेक प्रकारच्या सेक्शन 8 कंपन्या काढल्या. मुळात विद्यापीठ ही एक स्वायत्त संस्था असताना आणि ते स्वतःच्या नावावर प्रोजेक्ट चालवू शकत असताना अशा प्रकारच्या सेक्शन 8 कंपनीची विद्यापीठाला आवश्यकता काय? बरं, तुम्ही सेक्शन 8 कंपनी स्थापन केल्या, पण त्याच्या माध्यमातून 30-30 कोटीचे टेंडर, 50 कोटीचे टेंडर आणि अशा कंपन्यांना टेंडर की ज्याच्यामध्ये प्रसंजित फडणवीसचं आणि राजेश पांडेंची मिलीभगत आहे. त्या ठिकाणी त्या राजेश पांडेंचं आणि प्रसंजित फडणवीसांना त्या ठिकाणी आर्थिक लाभ होईल यासाठी ते टेंडर पास केले जातात. टेंडरचा क्रायटेरिया ठरवताना अशा पद्धतीने ठरवला जातो की यांच्याच कंपनीजला ते टेंडर त्या ठिकाणी मिळतील आणि त्या माध्यमातून कामं करण्यात येतील. दुसरा राहिला मुद्दा G20चा. G20च्या याच्यामध्ये विद्यापीठाचा आणि केंद्र सरकारचा MOU होता की बाबा विद्यापीठ हे फक्त आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वापरायला देणार आहे, म्हणजे जसं काही त्यांचं मीटिंग हॉल असतील, रूम्स असतील, खोल्या असतील, गेस्ट हाऊस असतील ते देईल आणि खर्च सगळा मात्र केंद्र सरकार करेल. परंतु तसं न होता या ठिकाणी विद्यापीठाने आपले विद्यापीठ फंडातला पैसा त्या ठिकाणी वापरला आणि त्या MOUचा नियम भंग केला. ते फक्त एवढ्यासाठी की त्या त्रिमूर्तीला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्याच्यानंतर विद्यापीठामध्ये एक्झाम डिपार्टमेंट असेल, त्या ठिकाणी 20 लाख प्रश्नपत्रिका या AI च्या माध्यमातून ऑनलाईन चेक करण्यासाठी एक नवीन टेंडर त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न विद्यापीठातून केला जातो. ऑप्टिक फायबरची कंपनी असेल की ज्याच्यामध्ये 10 कोटीचं टेंडर ऑलरेडी कव्हर झालेलं आहे आणि परत ते काम झाल्यानंतर नवीन 17.5-18 कोटीचं टेंडर त्या ठिकाणी काढण्यात आलं आणि त्या ऑप्टिक फायबरमध्ये प्रसंजित फडणीस हे त्या ठिकाणी पार्टनर आहेत. त्याच्यानंतर राहिला मुद्दा की एज्युटेक, जो 9.5 कोटी रुपये देऊन एज्युटेक त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे, त्या एज्युटेक मध्ये प्रसंजित फडणवीस यांना इंडस्ट्रियलिस्ट त्या ठिकाणी आलं आणि YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विषयामध्ये प्रसंजित फडणवीस आणि राजेश पांडे यांना त्यांच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे पुणे विद्यापीठामध्ये घडत आहे. पुढची भूमिका काय असणार, तुम्ही काय करणार याच्या विरोधात? आमचं NSCYचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला जाणार आहे. संपूर्ण पुराव्यानिशी आम्ही राज्यपालांकडे जाणार आहोत. जर राज्यपालांनी याच्यावर कारवाई केली नाही तर NSCY ही CM हाऊस, वर्षा बंगला आणि चंद्रकांत पाटील यांचं निवासस्थानावर घेराव घालण्याच्या भूमिकेमध्ये आहे. त्याच्यामुळे 8 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र NSCYचे पदाधिकारी हे CM हाऊसचा घेराव करतील. राज्यपाल सध्याचे जे राज्यपाल आहेत ते गुजरातचे राज्यपाल आहे आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचा पदभार पण आहे आणि भाजप प्रणितच आहे असं बोललं जातं. तर तुम्हाला वाटतं का त्यांच्याकडून तुम्हाला न्याय मिळेल किंवा ते तुमची दखल घेतील? हे मुळात 2014 पासून एक सिस्टम आहे की गुजरातचे कुठले तरी मॉनिटर महाराष्ट्रावर आणून ठेवायचे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना एखाद्या आगाऊ विद्यार्थ्याप्रमाणे त्यांना छडीचा मार त्या मॉनिटरच्या माध्यमातून दिला जावा असा प्रयत्न गुजरात लॉबी करते. आणि तुम्ही जे म्हणलात त्या मताशी आम्ही सहमत आहोत की गुजरातचीच माणूस या ठिकाणी हेतू पुरस्पर आणला गेलाय. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे, महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे ती या ठिकाणी संघाच्या लोकांना त्यांच्या ताब्यामध्ये हवी आहे. मग पुढची भूमिका काय असणार, म्हणजे आंदोलनाची कशी भूमिका? आम्ही सांगितलं की महाराष्ट्र NSCYचे जे राज्यभरातले पदाधिकारी आहेत ते शिक्षण मंत्र्यांच्या घराला आणि मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालणार आहे.
धन्यवाद. येस.